नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहे डिस्लेक्सिया, जे CDP मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, जे फिक्स प्रश्न येतात। म्हणजे SLP म्हणजेच काय, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया, ADHD, IEP यावरची जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जे उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला महत्त्वाचे आहेत, ते एकदा फटाफट MCQ घेऊयात, म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क्स फिक्स होतील। ज्यांनी अजून हे चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता स्टार्ट करूयात क्वेश्चन आन्सर। पहिल्यांदा पाहूयात डिस्लेक्सिया। डिस्लेक्सियावरती 15 प्रश्न पाहूयात। डिस्लेक्सिया कशाशी रिलेटेड आहे तर डोळ्याशी रिलेटेड, म्हणजे दिसण्याशी रिलेटेड आहे। त्यावरती पहिला क्वेश्चन आहे, डिस्लेक्सिया मुख्यतः कशाशी संबंधित आहे तर वाचनाशी संबंधित आहे। ऑप्शन ए इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, बी ला डी वाचणारे मूल कशाने ग्रस्त असू शकते? बी ला डी वाचणारे मूल कशाने ग्रस्त असू शकते तर डिस्लेक्सियाने ग्रस्त असू शकते। ऑप्शन सी इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, डिस्लेक्सियासाठी वर्गात कोणते साधन उपयोगी? डिस्लेक्सियासाठी वर्गात कोणते साधन उपयोगी आहे तर ऑप्शन सी बरोबर आहे, ऑडिओ बुक, मोठा फॉन्ट। टॉम क्रूज यांनी कोणती असक्षमता होती? टॉम क्रूज यांना कोणती असक्षमता होती तर डिस्लेक्सिया ही असक्षमता होती। ऑप्शन बी इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, डिस्लेक्सिया असलेले मूल शाळा काय वाचेल? शाळेला काय वाचेल? डिस्लेक्सिया असलेले मूल शाळा, शाळा अशा पद्धतीने डिस्लेक्सिया असलेले मूल वाचेल। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, मिरर रायटिंग म्हणजे काय? मिरर रायटिंग म्हणजे काय? अक्षर उलटी लिहिणे, जसं बी आणि डी मधला फरक, उलट सुलट करणे, मिरर रायटिंग। नेक्स्ट क्वेश्चन, डिस्लेक्सिया हा कशाचा प्रकार आहे तर डिस्लेक्सिया हे SLD विशिष्ट अध्ययन असक्षम असल्याचा। क्वेश्चन नंबर 8, डिस्लेक्सिया असलेल्या मुलांची बुद्धिमत्ता कशी असते? सामान्य किंवा जास्त असते। सामान्य किंवा जास्त असते यांची बुद्धिमत्ता। क्वेश्चन नंबर 9, फोनोलॉजिकल आन्सर्सचा अभाव कशात दिसतो? फोनोलॉजिकल आन्सरचा अभाव हा डिस्लेक्सियामध्ये दिसतो। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, डिस्लेक्सियासाठी मूल्यमापनात काय सवलत द्याल? डिस्लेक्सियासाठी मूल्यमापनात काय सवलत द्याल तर ऑप्शन सी बरोबर आहे, वाचन करून दाखव किंवा जास्त वेळ हे सवलत देऊ शकता। क्वेश्चन नंबर 11, रॅपिड नेमिंग डिफिसिएट रॅपिड नेमिंग डिफिसिएट कशाचे लक्षण आहे? रॅपिड नेमिंग डिफिसिएट कशाचे लक्षण आहे तर डिस्लेक्सियाचे लक्षण आहे। ऑप्शन सी बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12, डिस्लेक्सिया असलेले मूल कोणते काम टाळते? डिस्लेक्सिया असलेले मूल कोणते काम टाळते तर मोठ्याने वाचणे टाळते। क्वेश्चन नंबर 13, मल्टीसेन्सरी मेथड कोणत्या अक्षमतेसाठी उत्तम? मल्टीसेन्सरी मेथड कोणत्या असक्षमतेसाठी उत्तम तर डिस्लेक्सियासाठी उत्तम आहे। म्हणजे डिस्लेक्सियावरती बाकीचे प्रश्न तयार झालेले आहेत, यापैकीच एखादा नक्की परीक्षेत असेल। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 14, डिस्लेक्सिया जन्मता असतो की नंतर होतो? डिस्लेक्सिया कधी असतो तर ऑप्शन सी बरोबर आहे, न्यूरोलॉजिकल किंवा जन्मजात प्रॉब्लेम आहे हा। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15, श आणि क्ष मधील गोंधळ कशात होतो तर डिस्लेक्सियामध्ये होतो। ऑप्शन सी बरोबर आहे। नेक्स्ट बघूया डिस्ग्राफिया।
डिस्ग्राफिया म्हणजे काय, तर मुलांना लेखनात असक्षमता असणे. ऑप्शन बी बरोबर आहे. मुलं लेखनात असक्षम असणे हे काय आहे, लेखन असक्षमतेचं उदाहरण आहे डिस्ग्राफिया. नेक्स्ट क्वेश्चन, राम शाळेत जातो असे कोण लिहिल तर डिस्ग्राफियावाला लिहिल. म्हणजे मध्ये त्याचं लिखाणामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे काय करेल, ते सगळे शब्द एकाला एक जुळवेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, डिस्ग्राफिया असलेल्या मुलाचा हात कधी दुखतो. तर 2-3 वेळी ओळी लिहिल्यावर काय होतं, मुलांचा हात दुखतो, डिस्ग्राफिया असलेल्या मुलांचा. 19 नंबर, पेन्सिल ग्रीप कशासाठी वापरतात. पेन्सिल ग्रीप कशासाठी वापरतात, पेन्सिल नीट धरण्यासाठी वापरतात. ऑप्शन सी बरोबर आहे. क्वेश्चन 20, डिस्ग्राफियासाठी कोणती वही द्याल. डिस्ग्राफियासाठी ओळीदार, राइज्ड लाईन पेपर द्याल. ऑप्शन डी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोठा डिस्ग्राफियामध्ये मुख्य त्रास काय. मोठा डिस्ग्राफियामध्ये मुख्य त्रास काय, हाताच्या स्नायू अक्षर खराब येणे हे काय आहे, मोठा डिस्ग्राफियाचे उदाहरण आहे. डिस्ग्राफियासाठी तंत्रज्ञान मदत करते. कोणते तंत्रज्ञान मदत करते, तर स्पीच टू टेक्स्ट टायपिंग करणे हे तंत्रज्ञान मदत करते. क्वेश्चन नंबर 23, खूप खोडणे, कागद फाटणे कशाचे लक्षण आहे, तर डिस्ग्राफियाचे लक्षण आहे. डिस्ग्राफिया असलेल्या मुलांच्या परीक्षेत काय द्याल, तर लेखनिक जास्त वेळ द्यायचं. ज्यांना डिस्ग्राफियाचा प्रॉब्लेम आहे त्यांना. ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पेशल म्हणजे पार्शियल डिस्ग्राफिया मध्ये काय जमत नाही, तर जागेचे भान ओळीत लिहिणे अंतर हे ऑप्शन डी बरोबर आहे. डिस्ग्राफिया असलेले मूल निबंध का टाळते, तर लिहिणे त्रासदायक वाटते. एक मिनिट, काय खालीवर होते, ऑप्शन डी बरोबर आहे. निबंध लिहिणे का टाळते. क्वेश्चन नंबर 27, डिस्लेक्सिया व डिस्ग्राफियामध्ये काय बरे असते. तर डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफियामध्ये काय बरे असते, तर नक्कल करून लिहिता येते व शुद्ध लेखन कच्चे असते. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्ग्राफिया असलेल्या मुलाला कोणते काम द्याल. डिस्ग्राफिया असलेल्या मुलांना ऑप्शन डी बरोबर तोंडी उत्तर किंवा MCQ चित्र द्याल. ग्राफ म्हणजे काय किंवा डिस्ग्राफियामध्ये काय जमत नाही, तर लेखन आकार काढणे जमत नाही. ऑप्शन सी बरोबर आहे. डिस्ग्राफिया व ADHD मध्ये एकच काय आहे, डिस्ग्राफिया आणि ADHD मध्ये एकच काय आहे, तर ऑप्शन डी बरोबर आहे, नाही. ADHD आणि SLD वेगळं आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कॅल्क्युलियावरती क्वेश्चन्स आहेत. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय, तर डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितात असक्षमता असणे. कॅल्क्युलिया शब्दातच येते. जे कॅल्क्युलेशनशी रिलेटेड असेल ते डिस्कॅल्क्युलिया हे ऑप्शन येतो. 5+3 न मोजता येणे कशाचे लक्षण आहे, तर डिस्कॅल्क्युलियाचे लक्षण आहे. क्वेश्चन नंबर 33, डिस्कॅल्क्युलिया असलेल्या मुलाला काय समजत नाही. डिस्कॅल्क्युलिया असलेल्या मुलांना वेळ, कॅलेंडर, पैशाचा हिशोब समजत नाही. 5-6च्या मूल्यात गोंधळ कशात होतो, तर डिस्कॅल्क्युलियामध्ये होतो. जिथं नंबर आकडे येतात ते कशाशी रिलेटेड आहे, तर डिस्कॅल्क्युलियाच्या रिलेटेड आहे. तेव्हा ऑप्शन शोधायला एकदम सोपं. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कॅल्क्युलियासाठी कोणती पद्धत उत्तम. डिस्कॅल्क्युलियासाठी ऑप्शन डी बरोबर आहे. वस्तू, मणी, ठोकळे वापरून कन्सल्ट करणे. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर सेन्सचा अभाव कशात असतो.
नंबर सेन्सचा अभाव कशात असतो? डिस्कॅल्कुलियामध्ये असतो. ऑप्शन डी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 37. डिस्कॅल्कुलिया असलेल्या मुलाला परीक्षेत काय परवानगी द्याल? तर ऑप्शन डी बरोबर आहे. कॅल्क्युलेटर किंवा फॉर्म्युला चार्ट द्याल. नेक्स्ट क्वेश्चन 38. उजवा डावा दिशा समजत नाही हे कशाचं लक्षण आहे? तर उजवा डावा समजत नाही हे डिस्कॅल्कुलियाचं लक्षण आहे. 10, 20, 30 मालिका पूर्ण न करणे कशात होते? तर डिस्कॅल्कुलियामध्ये होते. क्वेश्चन नंबर 40. डिस्कॅल्कुलिया व गणितात कच्चे असणे फक्त काय? तर ऑप्शन डी बरोबर आहे. डिस्कॅल्कुलियाचा मेंदूचा विकार कच्चे सरावाने सुधारते. क्वेश्चन नंबर 41. पैशाचा हिशोब सुट्टे पैसे देता न येणे कशात येते? तर डिस्कॅल्कुलियामध्ये येते. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कॅल्कुलियासाठी खेळ कोणता? डिस्कॅल्कुलियासाठी सापशिडी, पत्ते, दुकान, दुकान हे खेळ आहेत. एक मिनिट, कुठला चालू आहे? क्वेश्चन नंबर 44. डिस्कॅल्कुलिया असलेल्या मूल घड्याळ का वाचू शकत नाही? डिस्कॅल्कुलिया असलेले मूल घड्याळ का वाचू शकत नाही? तर वेळ, संकल्पना, अनुक्रम समजत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 45. अंक उलट लिहिणे 6, 9 कशात होते? तर डिस्कॅल्कुलिया किंवा डिस्लेक्सिया या दोन्हीमध्ये होते. आता याच्यामध्ये मिक्स ADHD आणि कंपॅरिझन बघूयात. SLD मध्ये काय येत नाही? तर SLD मध्ये ADHD येत नाही. एका जागी न बसणे, प्रश्न अर्धवट ऐकणे कशाचे लक्षण आहे? तर ADHD चे लक्षण आहे. अर्धवट ऐकणे किंवा एका जागी न बसणे. IEP इंडिव्हिज्युअलायझेशन एज्युकेशन प्लॅन कोणासाठी गरजेचे? इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन कोणासाठी गरजेचे आहे? तर SLD, ADHD, दिव्यांग सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. एक मिनिट. RPWD ॲक्ट 2016 नुसार SLD मध्ये किती प्रकार आहेत? तर SLD मध्ये 3 प्रकार आहेत. ऑप्शन डी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वर्गात सर्वांसाठी शिक्षण म्हणजे काय? वर्गात सर्वांसाठी शिक्षण म्हणजे प्रत्येकाचे गरजेनुसार पद्धत, साधने बदलून शिकवा. प्रत्येकाच काय करायचं आहे? गरजेनुसार पद्धत व साधन बदलून शिकवायचं. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्लेक्सियावरती. डिस्लेक्सिया म्हणजे काय? तर वाचन अक्षम. हे झालेले प्रश्न आहेत मुलांचं. म्हणजे काय? डिस्लेक्सिया असलेल्या मुलांची लक्षणे कोणती? तर BD किंवा PD असे उलट लिहिणे. डिस्लेक्सियासाठी वर्गात कोणती मदत कराल? तर मोठ्या फॉन्ट व पुस्तकाचे बुक. हे झालेले. डिस्लेक्सिया असलेला प्रसिद्ध व्यक्ती कोण? डिस्लेक्सिया असलेला प्रसिद्ध व्यक्ती कोण? तर वरील सर्व. स्टीव्ह जॉब्स, टॉम क्रूज, आइन्स्टाईन ह्या सगळ्यांना काय होतं? डिस्लेक्सिया होता. क्वेश्चन येण्यासारखा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कॅल्कुलियावरती बघूयात. गणितात असक्षम. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जो रिपीट झालेला नाहीये तो बघूयात. डिस्लेक्सिया आणि डिस्कॅल्कुलिया मधील फरक काय आहे? डिस्लेक्सिया आणि डिस्कॅल्कुलिया मध्ये फरक काय आहे? तर वाचन आणि गणितातील गणित ह्या काय आहे? फरक आहे. आता बघूयात. ADHD अतिचंचलता व दुर्लक्ष दोष. ADHD चे पूर्ण रूप काय आहे? ADHD चे पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन सी
बरोबर आहे. अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर हा काय आहे? ADHDचा फुल फॉर्म आहे. अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन. ADHDचे 3 मुख्य लक्षणे कोणती? ADHDचे 3 मुख्य लक्षणे कोणती? दुर्लक्ष व अतिचंचलता, आवेगशीलता. हे काय आहे? ADHDची 3 मुख्य लक्षणे आहेत. क्वेश्चन नंबर 13. ADHD असलेल्या मूल वर्गात कसे वागते? ADHD असलेले मूल वर्गात कसे वागते? तर ऑप्शन डी बरोबर आहे. सतत हलते, इतरांना त्रास देते व पूर्ण प्रश्न होण्यास उत्तर आधीच काय देते? उत्तर देते. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच उत्तर देते हे मूल ADHD असलेले. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. ADHD साठी शिक्षकांनी काय करावे? तर मुलांना ऑप्शन ए बरोबर आहे. छोटे छोटे टास्क पुढे बसवणे, ब्रिक्स देणे. नेक्स्ट क्वेश्चन. ADHD हा कशाचा विकार आहे? ADHD हा कशाचा विकार आहे? मेंदूच्या कार्याचा, न्यूरो डेव्हलपमेंटचा विकार आहे. आता मिक्स क्वेश्चन बघूया. तिन्हीची तुलना. खालीलपैकी कोणते अध्ययन अक्षमता आहे? तर खालीलपैकी ADHD हा SLD नाही. त्यामुळं ऑप्शन बी बरोबर आहे. SLD आहे का हा ADHD? तर नाही. हायपर ॲक्टिव्ह मुलं आहेत, त्यांच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे? तर नाही. ते हुशार मुलं आहेत, खूप ॲक्टिव्ह आहेत. आणि SLD मध्ये काय येतं की प्रॉब्लेम आहे, डोळ्याचा असेल, लिखाणाचा असेल किंवा कॅल्क्युलेशन्स असेल, SLD मध्ये येते. म्हणून ADHD हा काय आहे? SLD नाही. डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? हा झालेला आहे प्रश्न. एक मिनिट. SLD स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये कोणते येत नाही? तर ADHD येत नाही. स्पेशल लर्निंग SLD म्हणजेच काय? स्पेशल लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये काय येत नाही? तर ADHD येत नाही. या तिन्ही मुलांसाठी IEP का गरजेचे आहे? तर ऑप्शन डी बरोबर आहे. इंडिव्हिज्युअलायझेशन एज्युकेशन प्लॅन, प्रत्येकाच्या गरजेनुसार शिकण्यासाठी. ऑप्शन डी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20. समावेशित वर्गात या मुलांना कसे हाताळाल? तर समावेशित वर्गात ह्या मुलांना कसं हाताळायचं आहे? तर ऑप्शन डी. सहानुभूती प्लस योग्य पद्धती व पियर सपोर्टनुसार सांभाळायचं आहे. SLD 3चा म्हणजेच काय? SLD काय काय आहे? 3D आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. SLD मध्ये डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया हे येतच. आणि ADHD हे SLD नाही. 2 मार्काला फिक्स क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? तर लेखनाशी संबंधित आहे. डिस्ग्राफिया असलेले मूल कसे लिहिते? तर डिस्ग्राफिया असलेले मूल कसे लिहिते? तर वेडी वाकडी ओळ सोडून हळूहळू लिहितात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. डिस्ग्राफिया हा कशाचा प्रकार आहे? डिस्ग्राफिया कशाचा प्रकार आहे? विशिष्ट अध्ययन असक्षमता SLDचा प्रकार आहे. क्वेश्चन नंबर 4. डिस्ग्राफियासाठी वर्गात काय मदत कराल? डिस्ग्राफियासाठी वर्गात काय मदत कराल? तर ओळीदार वही व पेन्सिल ग्रीप टाईप करण्याची काय करायचं आहे? परवानगी द्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलिया फरक काय? डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलियातील फरक काय आहे? तर एक मिनिट कुठे गेला? डिस्लेक्सिया वाचन व डिस्ग्राफिया लेखन हे काय आहे? फरक आहे. IEP मध्ये डिस्ग्राफियासाठी काय लिहाल? IEP मध्ये डिस्ग्राफियामध्ये काय लिहाल? तर ऑप्शन डी बरोबर आहे. कॉम्प्युटर टॅबवर टाईप करून द्या व लेखन कमी करा. ट्रिक काय आहे? डिस्ग्राफिया म्हणजे लेखन, आकार लेखन.
ADHD SLD 3 हे काय आहे हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. 3D लक्षात ठेवायचं. SLD म्हणजे डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलिया. नेक्स्ट क्वेश्चन. अशा प्रकारे आपलं हे पूर्ण झालेलं आहे. ADHD, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया असेल, IEP असेल आणि ADHD या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर झालेल्या आहेत. तर एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.